सहजच गॅलरीत व्हिडिओ डिलीट करताना जुना व्हिडिओ सापडला. गावाकडचं आयुष्य नेहमीसारखं साधं आणि शांत. पण आजचा दिवस होता थोडासा खास, कारण आज आमच्या सासऱ्यांचा वाढदिवस होता. घरात सगळे एकत्र आलो. खास करून मुलांना सुट्टी नसतानाही सुद्धा आम्ही घेऊन आलो होतो. कारण आजी आजोबांना सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे त्यांचे नातवंडच असतं की नाही. सासू सासरे, आम्ही आणि आमची छोटीशी गोड दुनिया होती. असं सगळ्यांनी एकत्र येणं हाच खरा आनंद असतो. यावेळी खास गोष्ट म्हणजे माझ्या मुलीने स्वतःच्या हाताने 2 मावा केक बनवून आणले होते. कारण गावाला ऊन असतं आणि आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो ना, त्यामुळे केक हे 2 दिवस 2 केक बनवून आणले होते. कारण आजीचा पण वाढदिवस 15-20 दिवसांनी होता आणि तेव्हा पुन्हा यायला जमलं नसतं. म्हणून आत्ताच दोघांचा वाढदिवस साजरा करायचा असं ठरवलं, म्हणून 2 केक आणले होते. केक कापताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि घरातलं हसणं खिदळणं हे छोटे छोटे क्षण खूप सुंदर वाटतात. ना काही मोठं प्लॅनिंग, ना काही दिखावा, फक्त आपले माणसं आणि त्यांचे प्रेम. अशा क्षणांमुळेच आठवणी तयार होतात, ज्या कायम मनात राहतात. हे सर्व बघून सासूबाईंच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आपण जर मुलीसारखी त्यांना माया केली ना, ते सुद्धा सासू सासरे असून सुद्धा आई-वडिलांसारखी माया करतात, हे नक्की खरं आहे. अशा क्षणांमुळेच आठवणी तयार होतात, ज्या कायम मनात राहतात. आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ आम्ही जेवणात बनवले होते. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य असंच आनंदात आणि निरोगी जावो. तुमचा आशीर्वाद आम्हाला नेहमी मिळत राहावा आणि आमचं प्रेम सदैव तुमच्यासोबत असंच राहील. छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधून आनंदी राहायचं असतं ना, खरं आहे ना.